नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विशाल गुंजाळ, स्पाइन अँड पेन स्पेशलिस्ट. बरेच रुग्ण मला असे विचारतात की झोपताना कोणत्या प्रकारची गादी वापरावी, कोणत्या प्रकारची मॅट्रेस वापरावी, जमिनीवर कडक जागेवर झोपावे किंवा मऊ जागेवर झोपावे. मात्र आम्ही सल्ला देतो की कोणत्याही प्रकारची अतिशय कडक अथवा कोणत्याही प्रकारची अतिशय मऊ गादी वापरणे हे दोन्ही प्रकारे चुकीचे असते. आपली नॉर्मल 3 ते 4 इंचाची समांतर अशी गादी वापरली तरी चालते. काही रुग्ण असे प्रश्न विचारतात की आम्ही उताने झोपावे किंवा पालथे झोपावे किंवा एका अंगावर झोपले तरी चालेल का? तर झोपण्याची सगळ्यात चांगली पोझिशन म्हणजे 2 प्रकारे असते. एक म्हणजे तुम्ही जर सरळ उताने झोपत असाल तर आपल्या पायाखाली म्हणजे गुडघ्याखाली एक पिलो ठेवावी आणि त्या पद्धतीने झोपावे. सेकंड, जर तुम्हाला एका साईडवर झोपायची सवय असेल तर त्यावेळेस तुमच्या 2 मांड्यांमध्ये उशी ठेवली तर उत्तम राहील. त्याचप्रमाणे काही रुग्ण असे विचारतात की मानेखाली उशी ठेवावेत का? तर अतिशय उंच उशी किंवा अतिशय पातळ उशी वापरणे किंवा न उशी वापरणे हे दोन्ही चुकीचे असते. यावेळेस आम्ही असा सल्ला देतो की मानेच्या पाठीमागे जो आपला खोलगट असा भाग आहे या ठिकाणी टॉवेलची घडी करावी अथवा चादरीची छोटीशी घडी करावी अथवा सर्वायकल पिलो वापरावी, जेणेकरून त्या खोलगट अशा भागाला सपोर्ट मिळेल आणि तुम्हाला शांत पद्धतीने झोप येऊ शकेल. तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा तुमचे दैनंदिन रुटीन किंवा तुमचे दैनंदिन जीवनामध्ये तुमचे उठण्या बसण्याच्या सवयी कशा कराव्यात, काय प्रिकॉशन्स घ्यावे याबद्दल जर शंका असतील तर आम्हाला संपर्क साधावा. धन्यवाद.